एकेकाळी ज्या धारावी पुनर्विकास प्रोजेक्टकडे संशयाने पाहिले जात होते, तोच प्रकल्प आता मुंबईसाठी एक रोल मॉडेल ठरत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत अनेक साशंकता होत्या, मात्र हाच प्रकल्प मुंबईसाठी सर्वसमावेशकतेचं एक नवं उदाहरण समोर ठेवत आहे. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन काँग्रेस नगरसेविका मेहर हैदर यांनी मागणी केली आहे की धारावीमध्ये ज्याप्रमाणे रहिवाशांना 350 स्क्वेअर फुटांची घरं आणि इतर सवलती दिल्या जात आहे, तसेच धारावी मॉडेल मुंबईतील इतर 27 झोपडपट्टी क्लस्टर प्रकल्पांमध्येही लागू करावे. काय आहे त्यांची मुख्य मागणी, या जाणून घेऊया. ये धारावी स्पेशल प्रोजेक्ट के प्रोजेक्ट वालों को स्पेशली और बाकी जो और क्लस्टर है, दीगर क्लस्टर, उनको ये कुछ भी सुविधा और फायदा देने की बात बिल्कुल नहीं कर रहे हैं. मेरे हलके में गांव देवी डोंगरी, गिलबर्ट हिल और जू गली, वो भी 101 एकड़ जमीन है जो क्लस्टर पे इन्होंने डिक्लेयर कर दिया है. वो अलग बात है ये क्लस्टर होता है या नहीं होता है, कि उसमें बहुत सारे इश्यूज है, ओपन स्पेसेस को लेके, ओपन प्लॉट्स को लेके, प्राइवेट बिल्डिंग्स को लेके. इन्होंने जो इर्द गिर्द की जो प्राइवेट बिल्डिंग्स है उनको बिना कॉन्फिडेंस लिए क्लस्टर में इंक्लूड किया है. तो अब ये सब जो है कोर्ट के दरवाजे खटखटा रहे. मेरी ये मांग है कि जो धारावी में आपने देने का वादा किया है, वो एक अलग बात है आप देते हो या नहीं देते हो, लेकिन जो आपने वादा किया है 2022 तक को घर, उसके अलावा माले वालों को घर, उसके अलावा 350 स्क्वायर फीट का घर, ये सब गिलबर्ट हिल, गांव देवी डोंगरी और जू गली को भी दिया जाए और ओवरऑल मुंबई में जो भी ये क्लस्टर के प्रोजेक्ट है सबको दिया जाए. या मॉडेलचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या SRA योजनांमध्ये ज्यांच्याकडे दुर्लक्ष झाले होते त्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना प्रथमच सन्मानाने मुख्य प्रवाहात सामावून घेत जात आहे. वर्षानुवर्ष अत्यंत कठीण परिस्थितीत राहणाऱ्या रहिवाशांच्या वास्तव परिस्थितीची दखल घेणारा हा एक मोठा मानवी बदल आहे. थोडक्यात सांगायचे तर हा केवळ घरांचा पुनर्विकास नाही, तर हा रहिवाशांचा हक्कांचा विजय आहे. धारावी मॉडेल आता मुंबईच्या विकासाची एक दिशा ठरवणार, एक बेंचमार्क ठरणार का, हे बघणं महत्त्वाचं आहे.